नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत मसूर डाळीपासून डोसा तयार करणार आहोत. तेही तांदळाचा वापर न करता घरच्या घरी सहज आपण बनवू शकतो. तेही कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये सहज आपण तयार करू शकतो. हा डोसा आपण खूप कमी साहित्यात म्हणजेच फक्त मसूर डाळीचा वापर करून तयार करणार आहोत. हा डोसा आपण इनो, सोडा, दही याचा वापर न करता तयार करणार आहोत. खूप कुरकुरीत असा होतो. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी सुरुवातीला 1 कप मसूर डाळ घेतली आहे. ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यासाठी यामध्ये 1 ग्लास पाणी घालून स्वच्छ ही डाळ धुवून घेऊयात. डाळ धुवून झाल्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालून ही डाळ आपण 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया. त्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. 15 मिनिटं झालेली आहेत. डाळ आपण भिजलेली आहे. आता आपण ही बारीक करून घेऊयात. तुमच्याकडे जर कमी टायमिंग असेल तर ही डाळ तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवू शकता, म्हणजे पटकन भिजली जाते. ही डाळ आता आपण 2 भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. म्हणून यातील 50% डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये थोडेसे पाणी घालून आता एकदम अशी पेस्ट करून घ्यायची. पहा, आपली डाळ बारीक करून झालेली आहे. हे मसूर डाळीचं बॅटर जे आपण तयार केले ते आता आपण काढून घेऊयात. आता शिल्लक राहिलेली दुसरी डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात. ह्या डाळीमध्येच 4 ते 5 लसूण पाकळ्या घालूयात आणि 1 चमचा जिरे घालूयात. आणि जे डाळीमध्ये शिल्लक राहिलेले पाणी होते ते थोडेसे पाणी यामध्ये घालून डाळ एकदम अशी बारीक करून घ्यायची. पहा, डाळ एकदम बारीक करून झालेली आहे. हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी कट केलेली बारीक अशी कोथिंबीर घालूयात आणि हे 2 मिनिटं छान असे सर्व मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण आपल्याला आता खूप घट्टसर असं दिसत आहे. आपल्याला खूप असे पातळ मिश्रण तयार करायचे आहे. त्यासाठी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. हे मिश्रण खूप असं घट्टसर असल्यामुळे यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत. पाणी छान सर्व मिक्स करून घ्यायचे. नाश्त्यासाठी हे डोसे आपण सहज तयार करू शकतो. याची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी हा डोसा आपण 15 मिनिटात तयार करू शकतो. हे मिश्रण आणखीन मला घट्टसर वाटत आहे, त्यामध्ये आणखी 1 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे आणि हे पाणी छान असे मिक्स करून घ्यायचे. पहा, आपल्याला एकदम पातळ असे मिश्रण तयार करून घेतलेले आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता आपण याचे डोसे तयार करूयात. त्यासाठी येथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेले आहेत. या पॅनला आपण तेल लावून घेऊयात. तवा असा खूप असा गरम करायचा आणि यावर हे मिश्रण सोडायचे. हे मिश्रण पूर्ण तवाभर पसरवून घ्यायचे. तव्यावर मिश्रण सोडले की गॅस एकदम कमी ठेवायचा आणि वरून थोडासा डोसा भाजल्यानंतर वरून थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि खरपूस असा लालसर रंग येईपर्यंत हे डोसा भाजून घ्यायचा. खरपूस असा भाजल्यानंतरच आपण हा डोसा काढून घेणार आहोत. कमी गॅसवरतीच हा डोसा भाजण्यासाठी 4 ते 5 मिनिटं लागतात. पहा, आपला कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. एकदम असा कागदासारखा तयार होतो. इनो, सोडा, दही याचा कशाचाही वापर न करता आपण कुरकुरीत असा डोसा तयार केलेला आहे. आता आपण दुसरा डोसा तयार करूयात. त्यासाठी आपण परत एकदा तव्याला तेल लावून घेणार आहोत आणि त्यानंतर यावरती सर्व तवा भरून मिश्रण सोडायचे. गॅस हा कमीच ठेवायचा. 2 मिनिटं मिश्रण छान असे परतल्यानंतर यावरती वरून थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि 5 मिनिटं छान असा खरपूस रंग येईपर्यंत डोसा हा भाजून घ्यायचा. मस्त असा खमंग कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे. हा आपण काढून घेऊयात. नाश्त्यासाठी खूप अशी सोपी रेसिपी आहे. सहज तुम्ही करू शकता. फक्त मसूर डाळीचा वापर करून इतर कोणत्याही डाळीचा किंवा तांदळाचा वापर न करता तेही कुरकुरीत 10 मिनिटांमध्ये हा डोसा तयार करू शकता. तेही कोणत्याही नाश्त्यासाठी पूर्वतयारी न करता किंवा इनो, सोडा, दही याचा न वापर करता आपण कुरकुरीत असा डोसा तयार केलेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे चॅनल पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत, चटपटीत रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय बाय.